नारायण भगवान की जय। पवित्र श्रावण मास अंतर्गत श्री शिव महापुराण कथा मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री घनश्याम महाराज, श्री राधा कृष्ण देव, भारताचे पवित्र चार धाम, त्याचप्रमाणे अयोध्या धाम आणि पंढरपूर धाम, विघ्नविनायक देव, कष्टभंजन देव, या सर्व देवांच्या सानिध्यामध्ये उपस्थित परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादजी स्वामी, उपस्थित सर्व हरिभक्त मंडळी, कथा श्रवण करणारे सर्व भक्तजन, सर्वांना जय श्री स्वामीनारायण। काल आपण भगवान शिव यांच्या द्वारा जे सप्तर्षी पाठवले होते, सप्तर्षींनी जाऊन छडयुक्त गोष्टी करून माता पार्वतींना समजवण्याचा प्रयत्न केला, आणि तरी सुद्धा माता पार्वती स्वतः जो निर्णय केला आहे त्या निर्णयापासून बाजूला गेल्या नाही, तो निर्णय मक्कम ठेवला। आणि त्यांची परीक्षा सप्तर्षींनी जेव्हा घेतली, परीक्षेमध्ये माता पार्वती जेव्हा पास झाल्या, तेव्हा सप्तर्षींनी येऊन भगवान शिव यांना समाचार दिले। समाचार ऐकून भगवान शिव समाधिस्थ झाले, कामदेवांनी समाधी तोडली। तिथपर्यंतची कथा आपण काल ऐकली होती। भगवान शिव जागृत झाल्यानंतर देवतांनी येऊन भगवान शिव यांची प्रार्थना केली की भगवान शिव, तुम्ही लवकर लग्न करा, तुमच्या लग्नासाठी आम्ही कधीचीच तुमच्या समाधी उघडण्याची वाट पाहत होतो। आणि त्यावेळेस भगवान शिवनी अति प्रसन्न होऊन सप्तर्षींना सांगितलं की जा, तुम्ही संपूर्ण लग्नाची तयारी करा। आणि सप्तर्षींनी सर्वप्रथम लग्नाचं शुभ मुहूर्त काढलाय। शुभ मुहूर्त काढून हिमालयांना सर्वप्रथम समाचार दिले की हे शुभ मुहूर्त आहे, या शुभ मुहूर्तावरती तुमच्या कन्येचा लग्न हे भगवान शिव यांच्या सोबत करू। लग्न पत्रिका सुंदर तयार करण्यात आली। तिथूनच थांबा, तिथूनच दर्शन करा। लग्न पत्रिका तयार करून सर्वप्रथम ब्रह्माजींना ती पत्रिका अर्पण करण्यात आली। भारंबे सर, तुम्ही असे क्रॉस उलटे बसा, तिकडे तोंड करी घ्या। आपल्या भारतामध्ये कसं आहे माहिती का, कोणी किती पण सिरियस मध्ये फोटो काढत असला तर मध्ये येऊन जातात। पण तुम्ही पहा, तुम्ही कोणत्या जर बाहेरच्या कंट्रीमध्ये जा किंवा कोणत्या अशा स्थळी फिरायला जा ना, अजंता इलोरा, तिथे जर विदेशी लोक आले असले आणि तुम्ही जर फोटो काढत असले तर 5 मिनिटं ते बाजूला उभे राहतील, पण कधीच फोटो मध्ये येणार नाही, याच्यामध्ये घुसणार नाही। तर हा विवेक आहे। ब्रह्माजींना सर्वप्रथम लग्न पत्रिका देण्यात आली। ब्रह्माजी देवतांना सर्वांना निमंत्रित करण्यात आले। देवता अति प्रसन्न झाले आणि आकाशामधून पुष्पांची वृष्टी करू लागले आहे।
सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले. कारण भगवान शिव यांच्या प्रथम पुत्रापासून तारकासुराचा नाश होईल आणि संपूर्ण त्रिलोकीवरचं जे संकट आहे ते दूर होईल, हा आनंद सर्व देवतांच्या मनामध्ये आहे. शुभ मुहूर्त जवळ येऊ लागला आणि त्या समयी सर्व जे देवता होते ते सर्व स्वतःच्या वाहनांना तयार करू लागले. आपल्याला कुठे प्रवासाला जायचं असलं तर 8-15 दिवसा आधीपासूनच त्या तयारीला आपण लागत असतो. काय माहित एवढी कोणती तयारी करायची असते. किती दूर जायचं असलं मी लास्ट 5 मिनिटाला तयारी करतो. एक धोतर, एक पूजाची थैली, चार्जर आणि ब्रशचं पाकिट. हे 4 आले म्हणजे बॅग फुल. आता आपण यात्रेला जातो ना, तर इथे जे यात्रेला येणारे असतात त्यांना विचारता 8 दिवसा आधीपासून म्हणतो घरी जावं लागेल, बॅगा तयार करायच्या आहे. सर्व होते देवता जाण्याची तयारी करू लागले. आता लग्नात जायचं आहे, कोणती तयारी करायची असते. एक तर सर्वप्रथम स्वतःचे वाहन धुवून सोडून स्वच्छ करू लागले. इंद्रचे वाहन आहे ऐरावत हत्ती. इंद्र ऐरावत हत्तीला आंघोळ करू लागले. अनेक प्रकारांच्या माळा त्यांना बांधू लागले. कुबेर होते स्वतःच विमान शृंगारू लागले. यमराजचं वाहन रेडा आहे. यमराज पण स्वतःच्या वाहनाला धुवू लागले. एवढे चोळून धुत होते असं वाटत होतं की काड्या रेड्याला सफेदच करणार आहे. व्यवस्थित तयारी करू लागले. कोणी फेशियल वगैरे पण केलं असेल. मग लग्नात जायचं आहे, दाढी मूस वगैरे व्यवस्थित काढलं असेल. देवतांच्या ज्या स्त्रिया होत्या त्या पण अनेक प्रकारांचे शृंगार करू लागले. राजू दादा मला एक सांगा, जळगाव मध्ये गाड्यांचे गॅरेज जास्त आहे की बायांचे गॅरेज जास्त आहे? समजलं का तुम्हाला? गाड्यांचे गॅरेज जास्त आहे जळगावात की बायांचे गॅरेज जास्त आहे? एक गल्लीमध्ये घुसा म्हणजे 4-5 गॅरेज तर दिसतात. गल्ली फाका आम कुठे जातो ना तर काय नाही, या पार्लरच्या समोर आमचं घर आहे किंवा बाजूला आमचं घर आहे किंवा त्या घराच्या खालते आमचं घर आहे. तर सर्व देवतांच्या स्त्रिया होत्या त्या पण सुंदर शृंगार करू लागल्या. या बाजूला ज्यांचं लग्न होतं ते तर बसले होते कैलास पर्वतावरती. काहीच नको आलं, काहीच नको आलं, सर्व काढून टाकलाय, सर्व काढून टाकला. याच्यामुळे आणि हे पडदे लावले त्यामुळे तो आवाज गुंजतो. पूर्ण त्याला झिरो करून टाकलाय. तर देवतांच्या स्त्रिया वगैरे सर्व अनेक प्रकारचे शृंगार करू लागले. भगवान शिव जसे ने तसेच बसले होते. आता खरोखर सर्वात सुंदर कोण दिसला पाहिजे? नवरदेव दिसले पाहिजे. पण नवरदेव तसा ने तसाच बसला होता. वाट पाहत होता कोणीतरी येईल. घरामध्ये एक पण बाई नव्हती की तयारी करून देईल, लग्नाची तयारी करेल. कशी आश्चर्यकारी गोष्ट आहे. ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांच्या घरी काहीच नाही आणि वाजे सर्व स्वर्गामध्ये वाजत होते. सर्व तयारी दुसरीकडे सुरू होती. पण भगवान शिव सर्व गणांमध्ये जसे तसे बसले होते की आता मुहूर्त जवळ आलाय. आले म्हणजे नंदीवर बसले म्हणजे चालले. गण विचार करू लागले की लग्नात जायचं आहे. लग्न भगवान शिवचं आहे आणि तयारी सर्व देवता करताय. म्हणून आपण भगवान शिव यांची तयारी करून घ्यायला पाहिजे. यांना कोणत्याच प्रकारचा मेकअपचा अनुभव नव्हता. तरी सुद्धा जो भाव होता सर्व गणांच्या हृदयामध्ये, त्या भावानुसार सर्व जे गण होते भगवान शिव यांचा शृंगार करू लागले. तुलसीदासजी महाराज म्हणतात,
शिव ही शंभो नहीं करही श्रृंगारा, जटा मुकुट ही मौर सवारा, शिव ही शंभो नग करही श्रृंगारा. भगवान शिव यांचा शृंगार करू लागले. भगवान शिवला म्हणता तुम्ही बसा इथे, आम्ही तुमचा शृंगार करतो. सर्वप्रथम मस्तकावरती मुगट तयार करण्यात आला. कसला मुगट? तर भगवान शिव यांच्या मोठ्या मोठ्या जटा होत्या, त्या सर्व जटांना गणांनी एकत्रित होऊन व्यवस्थित बांधल्या. आता ते संपूर्ण जटा मस्तकावरती जेव्हा बांधण्यात आली तेव्हा सुंदर असा मुगट भगवान शिव यांच्या मस्तकावरती तयार झाला. त्यानंतर कुंडळ कंकण पैरे ब्याला, तन विभूती पटके दरी छाला. त्यानंतर भगवान शिव यांच्या हातांमध्ये आणि भगवान शिव यांच्या कानांमध्ये, सर्वप्रथम हातांमध्ये आता कोणी घड्याळ घालतं, कोणी कळ घालतं. भगवान शिव यांच्याकडे काही नव्हतं. गडांनी अनेक प्रकारांचे साप होते, ते पण आनंदित झाले होते, ते पण नाचत होते. गड गेले, त्यातून काही मॅचिंग साप पकडले. एक ह्या हाताला बांधला आणि एक ह्या हाताला बांधला. सापांचे कंगण बनवण्यात आले. दोन अजून तसे सर्प पकडून भगवान शिवच्या कानाला गुंडाळण्यात आले. त्यानंतर वासुकी नावाच्या सर्पाला आणलं आणि भगवान शिवच्या संपूर्ण शरीराला गुंडाळलं की हे भगवान शिवची जानवा आहे. त्यानंतर गडांनी भगवान शिवला अशा प्रकारे तयार केलं. पण विचार करू लागले की आता नवरदेव असला तो सुंदर दिसला पाहिजे, आणि कोणाला पण सुंदर दिसायचं असलं तर तो काय करतो, लग्नाच्या वेळेस, आता तुमचे सर्वांचे झाले आहे, तुम्ही पण गेले तर असाल ना मेकअप करायला की नाही? खरं सांगा. नाही, त्यावेळेस नव्हते का? तो पावडर तर लावली असेल ना, थोडीशी तरी लावलीच असेल. गण विचार करू लागले आता काही मेकअप तर होणार नाहीये, पण आपण भगवान शिवला काहीतरी पावडर तर लावायलाच पाहिजे. आता तिथे कुठे पावडर मिळणार होती. पण एक गण म्हणतो थांबा, मी जातो. आणि एक गण धावत गेला. ताजी जे चिता शांत झाली होती त्यात भस्म घेतला आणि भस्म घेऊन भगवान शिवकडे आला आणि जटापासून संपूर्ण शरीरावरती तो भस्म लावून दिला. आता असं पण आपण दररोज श्लोक म्हणतो, भगवान शिव दिसतात कसे? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. भगवान शिव यांचं शरीर असं पण कपूर सारखं आहे. कापूर म्हणतो ना आपण, कापूर कसा सफेद असतो, भगवान शिव तसे सफेद आहे आणि त्यावरतून अजून भस्म लावण्यात आला. करुणावतारम, करुणाचे जे सागर आहे, संसार सारम, संसाराचा जो सार आहे, आणि भुजगेंद्र हारम, जे भुजंग म्हणजे सर्प, जे सर्पाचा हार धारण करणारे आहे. तर भगवान शिव यांच्या संपूर्ण शरीरावरती भस्म लावू लागले. गळ्यामध्ये विषाचा निळा रंग तर होताच, पण एक मोठा सर्प घेऊन भगवान शिव यांच्या गळ्यामध्ये सर्प गुंडाळण्यात आला. एक गण विचार करतो आता हे सर्व झालं, पण अजून गळ्यामध्ये एक माळ पाहिजे होती. नवरदेवाच्या गळ्यामध्ये पुष्पांची माळ असते. काही आपण पाहतो लग्न तर पूर्ण शरीर माळांनी भरलेलं असतं. आता तिथे कुठे माळ भेटणार होती, पण एक जाऊन 15-20 खोपड्या घेऊन आला. एक लांबा सर्प घेतला, त्या सर्पामध्ये सर्व खोपड्या टाकल्या आणि त्याला गाठ मारून आणि भगवान शिवच्या कंठामध्ये धारण करवण्यात आले.
तो सर्प जसा जसा हलायचा तशा त्या खोपड्यांच्या माळा पण भगवान शिवच्या शरीरावरती हलू लागल्या. भगवान शिव तयार झाले. हातामध्ये त्रिशूळ धारण केलं. एक हातामध्ये डमरू धारण करून भगवान नंदीवरती बसायला जातील. त्यात एक गण म्हणतो नवरदेवानं तर काही घातलंच नाहीये. नवरदेवाला काहीतरी कपडे घालावे लागतील ना. भगवान शिव म्हणता आजपर्यंत घातले नाही, आज काय घालायचे? म्हणता नाही नाही, दुसऱ्यांच्या नगरमध्ये जायचं आहे, असे गेलो ना तर लोक हसतील, आपली इज्जत राहणार नाही, आज काहीतरी घालून घ्या. भगवान शिव म्हणता कपडं नाहीये, काय करा? गण म्हणतात ज्यावरती बसतात तेच गुंडाळून देतो. भगवान शिव वाघांबरावरती बसायचे, वाघाच्या चांबड्यावरती. ते वाघाचं चांबड घेतलं, गुंडाळलं, 3-4 वेळा लावलं. आता त्याला तर काही बटन नव्हतं की चेन नव्हती, खालती पडून जायचं. एक गण म्हणतो असं हे राहणार नाही. जे साप नाचत होते त्यातून एक लांबा साप घेतला, त्याला त्या वाघांबराशी गुंडाळून बांधून दिला. सांगितलं बेटा आम्ही किती पण नाचलो, किती पण आरोड्या मारल्या, पण तू हलायचं, संपूर्ण इज्जत तुझ्या हाती आहे आता. आणि त्यावेळेस भगवान शिव जाळ्यासाठी तयार झाले. गण म्हणतो अजून काहीतरी बाकी राहत आहे. नवरदेव असला, आणि नवरदेव असला त्याला तर बाशिंग महत्वाचं असतं. नवरदेवाला तर बाशिंगच बांधला नाही आपण अजून. त्यात सर्पांमधून 3 सर्प घेतले, एक आडवा केला, 2 त्याला गुंडाळले आणि भगवान शिवचं बाशिंग तयार केलं. बोला कसं स्वरूप असणार? संपूर्ण शरीर भस्माने भरलेलं आहे, खोपड्यांची माळा आहे आणि संपूर्ण शरीरावरती साप फिरत आहे. असे भगवान चित्र विचित्र वेश धारण करून तयार आहे. आणि तेवढ्यात देवता स्वतःच्या स्त्रियांना घेऊन कैलास पर्वतावरती आले. आता नवरदेव कोणी पण असो, स्त्रियांना पाहण्याचा अति आनंद असतो की कसा दिसतोय नवरदेव. आणि त्यावेळेस सर्व स्त्रिया देवतांच्या पाहायला आल्या आणि जसं भगवान शिवचं विचित्र रूप पाहिलं, सर्व देवतांच्या स्त्रिया घाबरल्या आणि हसू लागल्या की अशा सोबत पण कोणीतरी लग्न करणार आहे. देवता आले, देवतांनी विचार केला जर यांच्या सोबत गेलो तर आपल्याला कोणी आज पाहणार नाही. आपल्याला असं होतं की आपण मेकअप करून जाऊ, चांगले कपडे घालून जाऊ, पण असा वेश धारण करून जर शिव आले तर आपल्याकडे कोणीच पाहणार. भगवान विष्णूंनी सर्व देवतांना एकत्रित केले. भगवान शिव म्हणतात, भगवान विष्णू म्हणतात की एक काम करा, तुम्ही शिवला मागे सोडा, आपण पुढे चाला. आणि सर्व देवता भगवान विष्णूच्या मागे मागे चालू लागले. ज्यांचं लग्न होतं ते तर अजून कैलास पर्वतावरतीच बसले होते. नंदी म्हणतात प्रभू लग्न तुमचं, सर्व पुढे तुम्हाला ठेवायला पाहिजे आणि सर्व पुढे चालले, तुम्ही बसा म्हणे माझ्यावर, या सर्वांच्या पुढे जाऊन उभा राहा. भगवान शिव म्हणतात नको, जाऊ दे, आपल्याला आपल्या समाजामध्ये आनंद येते. नंदी म्हणता आपला समाज कुठे, आपण बोलवलाच आहे. आपल्याला असं होतं की देवतांसोबत आपल्याला जायचं आहे, म्हणून आपल्याला कोणीच आपण आपला माणूस बोलवला नाही. भगवान शिव म्हणता एक काम करा, आपल्या समाजाला बोलवा. आणि नंदीश्वर गेले. सर्व जे भूत प्रेत डाकिनी शाकिनी ज्या आपण सर्व भगवान शिवचा समाज म्हटला जातो तो संपूर्ण समाज बोलवला. आणि जेव्हा भगवान शिव यांचा समाज एकत्रित झाला आणि भगवान शिव त्याच क्षणी नंदीवरती सवार झाले, करोडो भूत प्रेतांमध्ये भगवान शिवची सवारी पुढे चालू लागली. अद्भुत वर्णन करण्यात आलं की एकाला मुख नाही तर एकाला करोडो मुख आहे. असे अनेक भूत भगवान शिवच्या त्या लग्न सोहळ्यामध्ये चालत आहे. कोणाला हात पाय नाही तर कोणाच्या संपूर्ण शरीराला हात पाय आहे. कोणाला एक डोळा नाही तर कोणाच्या संपूर्ण शरीरावरचे डोळे दिसत आहे. कोणी जाड आहे, कोणी पतला आहे,
कोणाच्या संपूर्ण शरीराला दाढी मूछ उगली आहे, कोणी उलट्या पायांनी चालत आहे, कोणाचं मुख हे उलट आहे, कोणाच्या हातामध्ये खोपडी आहे ते संपूर्ण रक्ताने भरली आहे, आणि सर्वांचे आवाज कसे आहे तर कोणाचा गाढवासारखा आहे, कोणाचा कुत्र्यासारखा आहे, कोणाचा सुवर सारखा आहे आणि कोणाचा लांडग्यासारखा आहे. असे सर्वांचे अलग अलग आवाज आहे, आणि त्या आवाजामध्ये ते सर्व भगवान शिवच्या लग्नाचे गीत म्हणू लागले. म्हणत असतील ना, आज मेरे शिव की शादी है. पण विचार करा, कुत्रा, सुवर हे सर्व जेव्हा गाणं म्हणतील तेव्हा केवढं सुंदर वाटत असेल. सुंदर वाटतं का? अजून या लग्नाची विशेषता म्हणजे काय? लग्नामध्ये ते पूजेचं ताट घेऊन पुढे चालते ना, नवरदेवाची बहीण चालते. भगवान शिव यांची बहीण चंडी देवी झाल्या, आणि चंडी देवी हे प्रेतावरती बसून आल्या आहे, आणि सर्वात पुढे लग्नाच्या सर्वात आधी स्वतः चालू लागल्या. बोला, आता ह्या सेनाला जो पाहणार तो जिवंत राहणार की त्याचा मृत्यू होणार? हर हर महादेव, सर्व भगवंताचा जय जयकार करत पुढे जात आहे. तेवढ्यात एक देवताची नजर मागे पडली, तर भगवान शिवची संपूर्ण सेना पाहिली, सर्वांना सावधान केले, चला म्हणे लवकर लवकर पुढे. आता जसे हिमालय पर्वतावरती पोहोचले, हिमालयावरती तर संपूर्ण लग्नाची तयारी झालेली आहे. त्यावेळेस असा रिवाज होता की जेव्हा लग्न यायचे तेव्हा काही गावातील मोठे लोक त्या लग्नाच्या स्वागतासाठी पुढे जायचे. आता हिमालय पर्वताने काही जे आगेवान लोक होते गावातील, नगरातील, त्यांना पुढे पाठवलं. ते सर्व जे लोक होते त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत की आता शिव सवारी येईल, सर्व लग्नाचे माणसं येतील. सर्वांच्या स्वागतासाठी अनेक प्रकारांचे सरबत तयार ठेवले होते. तेवढ्यात सर्वप्रथम देवसेना आली. त्यात सर्वप्रथम इंद्र दिसले, सर्वात सुंदर इंद्र दिसले. म्हणजे जे स्वागत करण्यासाठी आले होते ना, त्यांना असं वाटलं की सर्वात सुंदर नवरदेव असतो, आणि सर्वात सुंदर हा देव दिसत आहे, म्हणजे नक्की हेच शिव असावे. एक म्हातारे होते, ते गेले जवळ, म्हणे आम्ही तुम्हाला ओळखलं, तुम्हीच नवरदेव आहात. इंद्र म्हणतात, नाही नाही, मी नवरदेव नाही, नवरदेव तर मागे येतोय. सर्व जे हिमालय वासी होते ते आनंदित झाले. वा, जर एवढे बारातीत एवढे सुंदर असले तर नवरदेव केवढे सुंदर असणार. थोडे देवता आले, मागे भगवान विष्णू येत होते. भगवान विष्णूवरती सर्वांची नजर पडली, नक्की हाच नवरदेव असावा, एवढा सुंदर. यांच्यामध्ये सर्वात सुंदर हाच व्यक्ती दिसतोय, हाच देवता आहे, हेच शिव असावे. काही हिमालयवासी धावत गेले, कंठामध्ये पुष्पांची माळा टाकली, नक्की तुम्हीच नवरदेव आहे. भगवान विष्णू म्हणतात, नाही नाही, मी तर नवरदेव नाही म्हणे, मी तर नवरदेवाकडून आलो आहे, नवरदेव तर मागे येत आहे. सर्व हिमालयवासी अति आनंदित झाले. अरे वा, हे एवढे सुंदर आहे तर नवरदेव किती सुंदर असणार, अजून मागे येतोय. सर्वे नाचू लागले. भगवान विष्णू म्हणता, बेट्यांनो नाचून घ्या, मागची सेना आली की एक पण उभा राहणार नाही आता इथे. भगवान विष्णू सर्व देवतांना एकत्रित केले. बघा म्हणे, हे सरबत, हा नाश्ता तोपर्यंतच मिळेल की जोपर्यंत मागची सेना येत नाही. ज्याला जे पाहिजे आहे ते पिऊन घ्या, खाऊन घ्या. सर्व हिमालयवासी होते, सरबत देऊ लागले, नाश्ता देऊ लागले, सर्व अनेक प्रकारांचे सरबत पिऊ लागले. स्वागत झालं. तेवढ्यात एक हिमालयवासी म्हणतो, अजून नवरदेव आलाय नाही. येतील येतील म्हणे, तुम्ही एक काम करा, पहिले आमच्यावर लक्ष द्या, आम्हाला व्यवस्थित नाश्ता करवा. तेवढ्यामध्ये हर हर महादेवचे जोर जोरात आरोड्या ऐकू येऊ लागल्या. भूत प्रेत आकाशामध्ये उडू लागले.
काही हिमालय वासींची नजर पडली. अरे बापरे म्हणे, हे कोण आहे? तेव्हा देवता म्हणताय, हेच सर्व नवरदेव आहे, आता तुम्ही पहा म्हणे. आणि देवता सर्व जे होते ते पुढे निघाले. भूत प्रेत पिशाच डाकिनी शाकिनी यांना पाहून हिमालय वासींनी जे घोडे सर्व वाहन आणले होते ते सर्व पडून गेले. जे हिमालय वासी होते ते मनोमनी भगवानला प्रार्थना करू लागे, आजपासून कोणाच्याच लग्नाच्या स्वागत मध्ये आता जाणार नाही, जरा जिवंत राहिलो तर. लहान लहान मुलांना आई पाठवते की जा बाळा, लग्न आलाय गावामध्ये, पाहून ये नवरदेव कसा दिसतो. काही लहान लहान मुलं नवरदेव पाहण्यासाठी आले. घरी जाऊन जोरात घराचे दरवाजे बंद केले. त्याची आई म्हणते, एवढ्या जोरात दरवाजा का बंद केला? लहान लहान बाळक म्हणू लागले, आई एक जर घरात घुसला ना तर आज आपण कोणीच जिवंत राहणार नाही. अरे नवरदेव नाही, कोणीतरी वेडा एक बैलावरती बसून आलेला आहे. अति विचित्र. आज जो हिमालयावरती जिवंत राहिला तोच खरा पुण्यशाळी आहे. स्वागत करून आणि द्वारवरती भगवान शिवला आणला आहे. आणि त्या क्षणी सर्वप्रथम कन्येची आई होती, त्या हातामध्ये पूजेचा ताट घेऊन आणि भगवान शिव यांची पूजा करायला. माहिती होतं की विचित्र वेश धारण करणारे आहेत, पण एवढा विचित्र वेश असणार हे मेनावतीला माहिती नव्हतं. जशा वाट पाहू लागल्या, देवसेना पाहिली, अति आनंदित झाले. पण जशी भूतसेना आली आणि सर्वांमध्ये भगवान शिव दिसले, अति विचित्र रूप पाहून मेनावती होत्या त्या तिथेच बेशुद्ध पडल्या. त्या क्षणी सर्वांना स्वतःच्या राहण्याच्या जागेवरती निवास करवण्यात आला. आणि मेनावतींना जेव्हा शुद्धी आली तेव्हा पार्वतींना मांडीवरती घेऊन अति दुःख व्यक्त करू लागल्या. भाग्याला दोष देऊ लागल्या. मेनावती म्हणतात, बघ पार्वती, तुला घेऊन मी पर्वतावरून उडी मारून घेईन, तुला घेऊन मी समुद्रामध्ये बुडून जाईल, पण अशा वेळेसोबत तुझं मी लग्न करवणार नाही. अरे किती विचित्र वेश त्याचा. भूत प्रेतांमध्ये जो राहणारा आहे त्यासोबत माझी कन्या कशी सुखी राहणार. आता अशा क्षणी सर्वप्रथम कोण आठवतो? लग्न जोडणारा. लग्न जोडणारा आठवला. लग्न जोडणारे तर नारदजी होते. आणि मग मेनावतीने सुरू केलं, अरे नारदजीचं मी काय बिघाडलं होतं की ज्याने अशा विचित्र वेशधारी माणसासोबत लग्न करण्यासाठी माझ्या कन्येला तप करण्याची प्रेरणा दिली. अति दुःख व्यक्त करू लागल्या. त्या क्षणी माता पार्वती म्हणतात की मैया, माझ्या भाग्यामध्ये जे लिहिलं असेल ते कोणीच मिटवू शकणार नाही. तेवढ्यात नारदजी आले, हिमालय आले आणि सप्तर्षी आले. त्यांनी मेनावतीला समजवलं की हे मेनावती, तुम्ही तर एक निमित्त मात्र आहात. ह्या भगवान शिव यांच्या शक्ती आहे. पार्वती कोणी सामान्य नाही. याच पूर्वी सती होत्या, ज्या दक्ष प्रजापतींच्या घरी प्रगट झाल्या होत्या. आणि त्याच दुसऱ्या जन्मामध्ये शिवला प्राप्त करण्यासाठी तुमच्या घरी प्रगट झाल्या. या साक्षात जगत जननी भवानी आहे, शिवप्रिया आहे. तुम्ही मात्र निमित्त आहात. तुम्ही ज्यामध्ये अवरोध नको आणा. अनेक प्रकारे समजुती दिली. मेनावतीचा शोक दूर झाला. मेनावती म्हणते, एकच माझी अट आहे, नवरदेवाने स्वतःचा वेश बदलला पाहिजे, तर मी माझी कन्या त्या शिवला देईल. देवता सर्वे भगवान शिवकडे आले.
भगवान शिवला म्हणतात, हे भगवान शिव, आजच्या दिवस पुरता तुम्ही तुमचा वेश बदलून काढा. भगवान शिव म्हणतात तो नाही बदलणार, आता परमनेंट आहे, यात बदल नाही होणार. जर माझी तर काही इच्छा नाही लग्न करायची, तर तुम्ही म्हणत होते म्हणून मी लग्न करायला आलो, नाही तर चाललो म्हणे तप करायला. भगवान विष्णू आले, भगवान विष्णूने समजवलं, तेव्हा भगवान शिव यांनी पितांबर धारण केलं. संध्याकाळची वेळ झाली, अन्नपूर्णाचं घर होतंय, म्हणजे अनेक प्रकारांचे जेवण पक्वान तयार करवण्यात आले होते. आणि त्या क्षणी मोठ्या पंगत पडल्या. सर्व जे देवता होते ते जेवण करायला बसले, सर्व जे लग्नामध्ये आले होते ते पण जेवण करायला बसले. आधी कुठे असे लग्नाला जायचे ना, किंवा कोणाच्या घरी जेवणाला जायचे, तर जेवणाचे ताटा सोबत घेऊन जायचे. बरं खाऊ नेता की नाही गजू दादा? त्यांच्याकडे ते सिस्टम आहे, ताट घरून घेऊन जायचं. कारण की सर्वीदूर थोडी केळीचे पानं भेटतात. आता सर्व जे भूत प्रेत होते ते हातामध्ये खोपड्या घेऊन आले होते. माहिती होतं काही पण मिळालं म्हणजे कशात खायचं, खोपडीमध्ये खायचं. सर्वांची पंगत पडली. वाढणारे पण अति हुशार होते. हा, ते वाढणारे अति हुशार पाहिजे. लहानला त्या प्रमाणात वाढणारे पाहिजे आणि मोठ्यांना त्याप्रमाणे वाढणारे पाहिजे. आग्रह करून करून सर्व देवतांना अति प्रेमाने हिमालयवासी जेवण करू लागले आहे. आणि स्त्रिया अनेक प्रकारांचे गाणे म्हणू लागले. आपल्या महाराष्ट्रात माहिती नाही, काही समाजांमध्ये आहे अशा परंपरा की लग्नाचे गाणे आहेत. लग्नाचे पूर्ण रात्री रात्री 3-3 रात्रीपर्यंत ते त्यांचे जे समाजामध्ये जे गाणी असतात लग्नाच्या आधीचे ते म्हणत असतात. गुजरातमध्ये पण लग्न गीत आहे. आपल्याकडे ते धीरे धीरे ह्या विस्तारामध्ये बंद आहे. आपल्याकडे काय आता नवीन ट्रेंड निघताय. नवीन ट्रेंड म्हणजे पहिला ट्रेंड म्हणजे आधी नवरदेवच घोड्यावरती बसून जायचं. बघा, आपल्या भारतामध्ये आपल्या शास्त्रांमध्ये धर्माचं प्रतीक हे नंदी सांगितलेले आहे. भगवान शिव हे नंदीवरती बसून आले म्हणजे धर्मावरती बसून आणि धर्मपत्नी सोबत संबंध जोडायला आहे. आपलं जे विधान भवन आहे, जे नवीन तयार झालं संसद भवन, त्यावरती तुम्ही पाहिलं असेल तर नंदीची कृती आहे. तर ते का, तर धर्माचं प्रतीक हे नंदी आहे. आपण घोड्यावर बसून जातो, काही काही जागेवर घोडे नसले तर खच्चरवरती पण बसतात. आता ते घोडे निघालेले बघा, आता बगी आली आहे. आधी नवरदेवच घोड्यावरती फिरून येत होता लग्न करायला, आता तसं नाही राहिला. आता दोघी पण जण बगीमध्ये बसतात आणि येत असतात. पूर्वी असं होतं की हात पकडला म्हणजे आले मंडपामध्ये, आता तसं नाही राहिलाय. आता तो मंडपाच्या गेट पर्यंत पोहोचतो म्हणजे डबल मेकअप करायला जातो. त्यानंतर आले म्हणजे मग धूर चालू होता, फटाके फुटतात, नंतर एंट्री होते. बुट चपला घालून आणि स्टेजवरती चढलं जातात, जिथे सर्व देवतांचं स्थापन असतं. ज्या साक्षीने तुम्ही लग्न करणार असतात त्या साक्षी वेळेस त्या स्टेजवरती सर्व देवतांचा वास असतो. तिथे आपण चामड्याचे बुट किंवा चप्पल जे आपण सर्वत्र फिरत असतो ते तिथे घालून जातो. सर्व देवतांचा तो मोठा अपमान आहे. आता आता असे व्हिडिओ पण पाहायला मिळतात की ब्राह्मणांसोबत विचित्र व्यवहार केले जातात. त्यांच्या तोंडावरती अक्षदा टाकल्या जातात, त्यांना अक्षदा मारल्या जातात, त्यांची मिमिक्री केली जात असते. तर हे ब्राह्मण देवताचा अपमान आहे. तर अशाने कधीच आशीर्वाद मिळत नाही. तर भगवान शिव यांच्या लग्नाची तयारी होऊ लागली. मुहूर्त जवळ आलं.
आणि मुहूर्ता वेळेस सुंदर मंडप तयार करण्यात आले होते. त्या मंडपामध्ये सर्वप्रथम भगवान शिव येऊन बसले आहे. वेदिकावरती भगवान शिव येऊन बसले आणि मुनी मंत्रगान करू लागले. अनेक ऋषीगण होते. स्वयं ब्रह्माजी हे लग्न विधी करू लागले आहे. आणि त्या क्षणी मुनिजनांनी सांगितलं की आता कन्येला बोलवा. आणि त्या क्षणी माता पार्वती अनेक सखींसोबत, मैत्रिणींसोबत त्या मंडपामध्ये प्रवेश करतात. माता पार्वतींचं एवढं सुंदर रूप होतं की ते रूप पाहून एक क्षणी देवता सुद्धा मोहित झाले. पण दुसऱ्या क्षणी त्यांना आठवलं की हे स्वयं जगदंबा आहे, आमच्या माता आहे. आणि जगदंबा समजून सर्व देवता माता पार्वतींना वंदन करू लागले आहे. ब्रह्माजी म्हणतात, हे नारद, माता पार्वतींचं एवढं सुंदर रूप होतं की करोडो शेष सुद्धा त्यांच्या मुखाने माता पार्वतींच्या रूपाचं वर्णन करू शकणार नाही. एवढं सुंदर माता पार्वतींचं रूप आहे. मंडपामध्ये आल्यानंतर माता पार्वती भगवान शिव यांच्या बाजूला एक आसन होतं, त्या आसनावरती बसले आहे. आणि आसनावरती बसले बसले त्यांच्या चरणांचे दर्शन करू लागले. सर्वप्रथम वेदांचे जे आदिदेव आहे, जे तत्व आहे, जे नंतर प्रगट झालं, असे जे भगवान शिव माता पार्वतींचे जे पुत्र बनून आले, असे जे गणेश आहे, ज्यांचं वेदांमध्ये वर्णन आहे, असे आदिदेव गणेश यांचं सर्वप्रथम पूजन करण्यात आलं आहे. तुलसीदासजी महाराज म्हणतात की हे तर यांचे पुत्र होते, मग हे यांच्या आधी कसे? तर हे तत्व वेदांमध्ये आधीपासून होतच, पण जे प्रगट यांच्या इथे झालं. त्यानंतर ज्या प्रकारे लग्न विधी असतो त्या प्रकारे संपूर्ण लग्न विधी ब्रह्माजी आणि ऋषीगणांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला. हिमालय पर्वतांनी कन्यादान केलं आणि माता पार्वतींचा हात होता तो भगवान शिवच्या हाती समर्पित केला आहे. अग्नीच्या साक्षीने माता पार्वती भगवान शिव यांना समर्पित जेव्हा झाल्या तेव्हा देवतांना अति आनंद झाला. ऋषीगण होते, जोर जोराने वेद मंत्रांचे गान करू लागले. आकाशामधून पुष्पांची वर्षा होऊ लागली. अनेक प्रकारांचे वाजे वाजू लागले. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अशा प्रकारे भगवान शिव यांचा लग्न सोहळा संपूर्ण झाला. ब्रह्माजी म्हणतात, नारद जेव्हा भगवान शिव माता पार्वतींना घेऊन जाण्यासाठी तयार झाले, त्यावेळेस पार्वतींच्या ज्या माता आहे मेनावती, या भगवान शिवला येऊन पाया पडू लागले आहे. हात जोडून आणि विनंती केली की हे नाथ, पार्वती माझ्या प्राण समान आहे. हिच्याने जर कधी काही अपराध झाला तर तिला तुम्ही अवश्य क्षमा करा. आणि भगवान शिवला अशा प्रकारे विनंती केल्यानंतर स्वतःच्या कन्याला मांडीवरती बसवून मेनावती शिकवू लागले आहे. फक्त समोरच्या माणसाला सांगायचं नसतं की आमच्या कन्येला सांभाळून घे जा, पण स्वतःच्या कन्येला पण समजणूक घालायची असते की आपण आता जिम्मेदार झालो, आता तुला दुसऱ्यांच्या घरी जायचं आहे, तर तू कशा प्रकारे वर्तन केलं पाहिजे. मेनावती अति सुंदर पार्वतींना उपदेश देऊ लागल्या की हे पार्वती, बघा, आजपासून तुमच्यासाठी तुमचे सर्वप्रथम भगवान हे भगवान शिव आहे. कायम तू त्यांच्या चरणांची पूजा कर. हाच नारीचा सर्वप्रथम आणि मोठा धर्म आहे. स्त्रीसाठी तिचा पतीच सर्वश्रेष्ठ आणि सर्वात मोठा देवता आहे. त्याशिवाय दुसरा कोणताच तिच्यासाठी देवता नाही. अशा प्रकारे अनेक उपदेश देऊन
माता पार्वतींना समजवलं. जे स्वतः सांगू शकणार नव्हत्या ते सांगण्याकरिता एक ब्राह्मण स्त्रीला बोलवलं आहे. कित्येक वेळी भावना व्यक्त करता करता विदाई वेळेस आई सर्व गोष्टी सांगू शकत नाही, तर अशी जुनी परंपरा की ब्राह्मण स्त्रीला बोलवून आणि स्त्रीला उपदेश दिला जात होता. तर मेनावतीने एक ब्राह्मण म्हातारी पतिव्रता स्त्री होती तिला बोलवलं आणि तिला सांगितलं की माझ्या कन्येला एक खोलीमध्ये घेऊन बसवा आणि तिला योग्य मार्गदर्शन करा. आणि त्या ब्राह्मण स्त्रीने माता पार्वतींना पतिव्रता धर्म कोणाला म्हणतात, पतिव्रता धर्म कसा पालन केला पाहिजे याचा सुंदर असा उपदेश दिला. तो आपण उद्याच्या दिवशी संपूर्ण श्रवण करू. सहजानंद स्वामी महाराज की जय. श्रीपतिम श्रीधरम सर्वदे ईश्वरम भक्तिधर्मात्मजं वासुदेवं हरे माधवं केशवं दामोदरं कारणं स्वामिनारायणं नीलकंठं भजे. सहजानंद स्वामी महाराज की जय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. 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 सिद्धेश्वर महादेव की जय. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव हर.